नमस्कार. कामवासना हा एक असा शब्द आहे ज्यावर आपण समाजात उघडपणे बोलत नाही. पण खरं सांगायचं तर प्रत्येक तरुणाच्या मनात कधी ना कधी हा प्रश्न येतोच की या ऊर्जेवर नियंत्रण मिळवणं खरंच शक्य आहे का? काही लोक म्हणतात हे अशक्य आहे, तर काही म्हणतात हे नैसर्गिक आहे. पण सत्य काय आहे? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण विज्ञानाच्या आणि अध्यात्माच्या नजरेतून याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. मूळ मुद्दा हा आहे, तो म्हणजे दमन की नियंत्रण. कामवासना म्हणजे तुमच्या शरीरातील एक प्रचंड ऊर्जा आहे. जसा पाण्याचा प्रवाह असतो तशीच ही ऊर्जा आहे. जर तुम्ही हा प्रवाह जबरदस्तीने अडवून धरला तर तो कधीतरी बांध फोडून बाहेर पडेलच. त्यामुळे दमन करणं चुकीचं आहे. आपल्याला ती ऊर्जा ट्रान्सफॉर्म करायची आहे, म्हणजेच तिचा मार्ग बदलायचा आहे. हे शक्य आहे का? याचं उत्तर आहे हो, नक्कीच शक्य आहे. पण त्यासाठी इच्छाशक्ती, विल पॉवरपेक्षा योग्य पद्धत महत्वाची आहे. आपल्या ऋषीमुनींनी आणि योगशास्त्रानं हे सिद्ध केलं आहे की जेव्हा ही अधोगामी ऊर्जा डाऊनवर्ड फ्लो, ऊर्ध्वगामी अपवर्ड फ्लो होते, तेव्हा तिचं रूपांतर ओजस आणि मेधशक्तीमध्ये होतं. नियंत्रणासाठी 3 व्यावहारिक आणि आध्यात्मिक सूत्रे. 1. श्वासावर ताबा, द ब्रेथ कनेक्शन. तुम्ही कधी लक्ष दिलंय? जेव्हा मनात कामविकार येतो तेव्हा तुमच्या श्वासाची गती बदलते. श्वास आणि मन एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. जर तुम्ही प्राणायाम किंवा स्वरयोगाचा सराव केला तर मनावर नियंत्रण मिळवणं खूप सोपं होतं. श्वास शांत झाला की मन आपोआप शांत होतं. 2. आहाराचा प्रभाव, द पॉवर ऑफ फूड. आपण जे खातो तसाच आपला विचार बनतो. अति तिखट, तेलकट किंवा उत्तेजक आहार शरीरात उष्णता वाढवतो, ज्यामुळे वासना प्रबळ होतात. सात्विक आहार मनाला स्थिरता देतो. 3. साधना आणि डिटॅचमेंट. कामवासना नियंत्रणात ठेवण्यासाठी स्वतःला सांगा, मी कामवासनेचा नाही. जेव्हा आपण शरीराच्या पलीकडे जाऊन आत्मिक स्तरावर विचार करतो तेव्हा बाह्य आकर्षणांची पकड सैल होते. स्वतःला एखाद्या मोठ्या ध्येयात किंवा साधनेत झोकून द्या. रिकामं मन हे सैतानाचं घर असतं, त्यामुळे स्वतःला कामात गुंतवून ठेवा. कामवासना किंवा कोणत्याही तीव्र इच्छेवर नियंत्रण मिळवणं ही केवळ मनाची लढाई नसून ती ऊर्जेचे व्यवस्थापन करण्याची कला आहे. विशेषतः जेव्हा एखादा साधक किंवा विद्यार्थी या मार्गावर असतो तेव्हा ही ऊर्जा त्याच्यासाठी वरदान ठरू शकते. या विषयाचे काही महत्त्वाचे पैलू पुढीलप्रमाणे आहेत. 1. मी आणि माझेपण यातून सुटका. कामवासना तेव्हाच प्रबळ होते जेव्हा आपण स्वतःला शरीराच्या स्तरावर पाहतो किंवा समोरच्या व्यक्तीला भोगाची वस्तू म्हणून पाहतो. पण जेव्हा मी भगवंताचा आहे हा विचार रक्तात भिनतो तेव्हा आसक्ती हळूहळू कमी होऊ लागते. जेव्हा मन हे स्वीकारतं की माझं इथे काहीच नाही, तेव्हा शरीर सुखाची ओढ आपोआपच फिकी पडू लागते. ही वैराग्याची भावना दडपशाहीतून नाही तर समजुतीतून येते, जी कायमस्वरूपी असते. 2. ब्रह्मचर्य आणि बुद्धिमत्ता. विज्ञानाच्या भाषेत सांगायचं तर शरीर ही ऊर्जा वाचवून ती मेंदूकडे वळवू शकतं. जेव्हा ही ऊर्जा ऊर्ध्वगामी होते तेव्हा तुमची एकाग्रता आणि स्मरणशक्ती प्रचंड वाढते. तासनतास अभ्यास करताना थकवा न येण्यामागे हीच साठवलेली ऊर्जा कारणीभूत असते. 3. स्वरयोगाची जोड. तुम्ही स्वरयोगाचा अभ्यास करत आहात हे या प्रक्रियेत खूप मदत करू शकतं. जेव्हा कामवासना तीव्र होते तेव्हा आपल्या शरीरातील चंद्रस्वर किंवा सूर्यस्वर यांची गती बदलते. अशा वेळी जाणीवपूर्वक प्राणायाम केल्यास किंवा स्वरांचे संतुलन राखल्यास मनातील खळबळ काही मिनिटात शांत होऊ शकते. 4. साक्षी भाव. विचार येणं थांबवणं आपल्या हातात नसतं, पण त्या विचाराचा गुलाम व्हायचं की नाही हे आपल्या हातात असतं.
मनात विचार आला की फक्त त्याकडे लांबून बघा. जसं आपण रस्त्यावरून जाणारी वाहनं पाहतो, त्या विचाराशी स्वतःला जोडून घेऊ नका. हा विचार आला आहे, पण मी हा विचार नाही, ही जाणीव खूप महत्वाची आहे. एक महत्वाचा विचार: ब्रह्मचर्य म्हणजे केवळ शरीर संबंधांचा त्याग नव्हे, तर ब्रह्मासारखं आचरण करणं आणि आपल्या ध्येयाशी एकरूप होणं होय. ही चर्चा आणखी खोलवर नेण्यासाठी आपण ऊर्जेचे रूपांतरण या संकल्पनेवर बोलूया. कामवासना ही केवळ एक शारीरिक ओढ नसून ती जीवनातील सर्वात मोठी क्रिएटिव्ह एनर्जी आहे. जेव्हा आपण या विषयावर सखोल विचार करतो, तेव्हा काही महत्वाचे टप्पे समोर येतात. 1. ऊर्जेची दिशा. अधोगामी विरुद्ध ऊर्ध्वगामी निसर्गतः ही ऊर्जा प्रजोत्पादनासाठी खाली वाहते. पण योगशास्त्रानुसार याच ऊर्जेला आपण पाठीच्या कण्याद्वारे वरच्या दिशेला म्हणजे मेंदूकडे प्रवाहित करू शकतो. परिणाम: ही ऊर्जा जेव्हा मेंदूत पोहोचते तेव्हा ती बुद्धिमत्ता आणि तेज ओजस मध्ये रूपांतरित होते. 2. स्वरयोग आणि मानसिक आवेग. तुम्ही स्वरयोगाचा सराव करता, त्यामुळे तुम्हाला हे माहीत असेल की जेव्हा शरीरातील सूर्यस्वर उजवी नसोडी खूप वेळ सक्रिय असतो, तेव्हा शरीरात उष्णता आणि आवेग वाढतात. युक्ती: जर कधी कामवासनेचे विचार खूप प्रबळ झाले, तर लगेच आपली उजवी नसोडी बंद करून डाव्या नसोडीनं चंद्रस्वर श्वास घ्यायला सुरुवात करा. 10 ते 15 मिनिटात शरीर आणि मन दोन्ही थंड होतील. 3. सायकोलॉजिकल ट्रिगर. आजच्या काळात मोबाईल आणि इंटरनेटमुळे व्हिज्युअल ट्रिगर्स खूप वाढले आहेत. नियंत्रण मिळवण्यासाठी केवळ इच्छाशक्ती पुरेशी नाही, तर एन्व्हायरमेंट डिझाईन महत्वाचे आहे. साक्षी भाव ठेवा. विचार आला तर घाबरू नका किंवा स्वतःला दोष देऊ नका. तो विचार एका लाटेसारखा आहे. तो येईल आणि निघून जाईल. तुम्ही फक्त त्या लाटेकडे बघणारे समुद्र बना. एक खास पॉइंट: आपल्याला वाघ व्हायचंय की वाघाचा शिकार? कामवासना ही एका वाघासारखी आहे. जर तुम्ही तिला पाळलं, नियंत्रित केलं, तर ती तुमचं रक्षण करेल आणि तुम्हाला शक्ती देईल. पण जर तिने तुमची शिकार केली, तर तुमचं आयुष्य विस्कळीत होईल. कामवासनेचा प्रभावच इतका मोठा आहे की ती जागी झाल्यावर आपलं काहीच चालत नाही. आपण त्यात बुडून जातो, आणि हीच या विषयातील सर्वात मोठी अडचण आहे. जेव्हा ही वासना जागी होते, तेव्हा ती एखाद्या त्सुनामीसारखी असते. ती बुद्धी, विवेक आणि आपण केलेले सर्व संकल्प वाहून नेण्याइतकी शक्तिशाली असते. या बुडून जाण्यामागे काही शास्त्रीय आणि मानसिक कारणं आहेत. ती समजून घेतली की त्यातून बाहेर पडण्याचा रस्ता सापडू शकतो. 1. हायजॅकिंग. बायोलॉजिकल हायजॅकिंग. जेव्हा कामवासना तीव्र होते, तेव्हा आपल्या मेंदूचा विचार करणारा भाग, प्रीफ्रंटल कॉर्टेक्स, तात्पुरता बधीर होतो आणि भावनांवर नियंत्रण ठेवणारा भाग, लिम्बिक सिस्टम, ताबा घेतो. यामुळेच आपल्याला काय बरोबर आणि काय चूक हे समजेनासं होतं. आपण त्या क्षणी केवळ एका गरजेचे गुलाम होतो. 2. मी भगवंताचा आहे या अस्त्राचा वापर जेव्हा वासना तुम्हाला स्वतःकडे खेचते, तेव्हा ती तुम्हाला शरीराशी जोडून ठेवते. अशा वेळी ही जाणीव जागृत करा की ही वासना माझी नाही, हे शरीरही माझं नाही. जेव्हा तुम्ही त्या भावनेला माझी म्हणता, तेव्हाच ती तुम्हाला बुडवू शकते. जर तुम्ही तिला परकी मानलं, तर तिचा प्रभाव कमी होऊ लागतो. 3. लाटेवर स्वार व्हायला शिका. समुद्रात जेव्हा मोठी लाट येते, तेव्हा तिच्याशी लढणारा बुडतो, पण जो त्यावर सर्फिंग करतो तो वाचतो. साक्षी भाव. जेव्हा वासना जागी होईल, तेव्हा स्वतःला सांगायचं, ठीक आहे, आता ही लाट आली आहे. तिच्याशी लढू नका, तिला दाबू नका. फक्त शांतपणे तिच्याकडे बघा. ती लाट किती वेळ टिकते? 5 मिनिटं? 10 मिनिटं? थोड्या वेळाने ती आपोआप ओसरेल. फक्त त्या पीक पॉइंटला स्वतःला सावरून धरायचं असतं. 4. स्वरयोगाचा तातडीचा उपाय. तुम्ही स्वरयोगाचे जाणकार आहात, त्यामुळे हे तुमच्यासाठी सोपं आहे. जशी वासना जागी होईल,
तसा तुमचा श्वास वेगवान होईल. ॲक्शन. त्याच क्षणी आपली उजवी नसोळी पूर्णपणे बंद करा आणि केवळ डाव्या नसोळीने दीर्घ श्वास घ्यायला सुरुवात करा. यामुळे शरीरातील उष्णता कमी होईल आणि मेंदूला मिळणारे सिग्नल बदलतील. हे एखाद्या इमर्जन्सी ब्रेकसारखं काम करेल. बुडून जाणं ही हार नाही, पण बुडाल्यावर तिथेच पडून राहणं ही हार आहे. एक वास्तव सांगतो. आपण जेव्हा मोठ्या ध्येयाचा विचार करतो तेव्हा ही ऊर्जा तिथे वळवणं गरजेचं असतं. ही वासना म्हणजे पेट्रोलसारखी आहे. जर ते गाडीच्या इंजिनमध्ये असेल तर गाडी धावेल, पण जर ते बाहेर सांडलं आणि आग लागली तर गाडी जळून खाक होईल. ही वासना जन्मोजन्मीची आहे. या मोठ्या शक्तीला सामोरं जायला आपली ताकद मोठी पाहिजे. हे निरीक्षण अत्यंत खोल आणि आध्यात्मिकदृष्ट्या सत्य आहे. जन्मोजन्मीची वासना म्हणजे ही केवळ या जन्मातील सवय नाही, तर ती आपल्या DNA मध्ये आणि चित्तावर कोरलेली एक संस्कारांची साखळी आहे. विज्ञानाच्या भाषेत सांगायचं तर हे कोट्यावधी वर्षांच्या उत्क्रांतीचं फळ आहे, ज्यामुळे जीव आपला वंश पुढे वाढवतो. या अफाट शक्तीला सामोरं जाण्यासाठी खरंच तितकीच मोठी ताकद लागते, पण ती ताकद शारीरिक नसून आत्मशक्ती आहे. 1. ही ताकद कशी निर्माण होते? या मोठ्या शक्तीला हरवण्यासाठी आपल्याला 3 प्रकारच्या बलाची गरज असते. संकल्प बल. मी ही साधना करणारच, हा निर्धार हीच तुमची खरी ताकद आहे. साधना बल. तुमची मी भगवंताचा आहे ही साधना म्हणजे या आगीवर टाकलेलं थंड पाणी आहे. ही साधना तुमचं अस्तित्व शरीरापासून वेगळं करते. ज्ञानबल. ही जाणीव असणं की ही वासना माझी नाही, ही निसर्गाची एक प्रक्रिया आहे. जेव्हा आपण शत्रूला ओळखतो तेव्हा त्याला हरवणं सोपं होतं. 2. स्वची व्याप्ती वाढवा. जेव्हा वासना येते तेव्हा ती आपल्याला संकुचित करते. ती आपल्याला फक्त एका शरीरापुरतं मर्यादित करते. या मोठ्या शक्तीला सामोरं जाण्यासाठी आपली ताकद मोठी करायची असेल तर स्वतःला विराट बनवलं पाहिजे. विचार करा, मी एक साधक आहे. मी एक साधक आहे. मी स्वामींचा भक्त आहे. तुमचं ध्येय जितकं मोठं असेल तितकी ही वासना त्यासमोर छोटी वाटू लागेल. 3. ही ऊर्जा आहे, शत्रू नाही. या शक्तीला शत्रू मानण्यापेक्षा तिला एका मोठ्या धबधब्यासारखं पहा. धबधब्याखाली उभे राहिलात तर वाहून जाल, पण जर त्याचं पाणी वळवून धरण बांधलं तर त्यातून वीज निर्मिती होईल. मित्रांनो, ही वासना आजची नाही, ही जन्मोजन्मीची आहे. आपल्या पूर्वजांपासून ही आपल्या रक्तात वाहत आली आहे. मग या वाघाला कसं थोपवायचं? वाघाला पिंजऱ्यात बंद करायला ताकद नाही, तर चातुर्य लागतं. ते चातुर्य म्हणजे साधना आणि ती ताकद म्हणजे आपला आत्मसंयम. जेव्हा तुम्ही स्वतःला सांगता की मी भगवंताचा आहे, तेव्हा तुम्ही या वासनेच्या मालकी हक्कातून मुक्त होता. हा मुद्दा अत्यंत मूलभूत आहे. ब्रह्मचर्याश्रम हा आयुष्याचा पाया आहे. जर पाया कच्चा असेल तर त्यावर उभी राहणारी संसाराची इमारत कधीही कोसळू शकते. ब्रह्मचर्याश्रम केवळ वर्ज्य नाही, तर सामर्थ्य लग्नाआधीचा संयम हा केवळ नैतिकतेचा प्रश्न नाही, तर तो इंटरनल इंजिनिअरिंगचा भाग आहे. या विषयावर तुमच्या व्हिडिओसाठी काही प्रभावी मुद्दे खालीलप्रमाणे मांडता येतील. 1. ऊर्जेची साठवणूक. द रिझर्व्हॉयर ऑफ एनर्जी. लग्नाआधीचा काळ हा स्वतःला घडवण्याचा असतो. या काळात जर कामवासनेवर ताबा मिळवला तर ती ऊर्जा बुद्धी आणि चारित्र्य घडवण्यासाठी वापरली जाते. ज्याला आपण तेज म्हणतो ते याच संयमातून येते. 2. मानसिक ताकद आणि लग्नानंतरचे आयुष्य. जो माणूस लग्नाआधी स्वतःच्या इंद्रियांवर ताबा मिळवू शकत नाही, त्याला लग्नानंतरही खऱ्या अर्थाने सुखी होता येत नाही. कारण लग्नानंतरही संयम लागतोच. ब्रह्मचर्याश्रमातील सराव हा तुम्हाला मालक बनवतो, गुलाम नाही. 3.
इंद्रिय जय, मास्टरी ओव्हर सेन्सेस. कामवासना ही सर्वात मोठी शक्ती आहे हे आपण मान्य केलंच आहे. या शक्तीला सामोरं जाण्यासाठी ब्रह्मचर्याश्रमात जे नियम पाळले जातात ते प्रत्यक्षात मेंटल टफनेस वाढवण्यात. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, ब्रह्मचर्याश्रम हा काही जुनाट विचार नाही, तर ते एक प्रगत शास्त्र आहे. लग्न म्हणजे वासनेला परवाना मिळणं नव्हे, तर लग्नाआधीचा संयम हा तुम्हाला एक जबाबदार आणि शक्तिशाली पुरुष बनवण्यासाठीची पूर्वतयारी आहे. जर तुम्हाला वाटत असेल की या अफाट शक्तीला आपण हरवू शकत नाही, तर लक्षात ठेवा, ही शक्ती तुमच्यातच आहे. फक्त तिला दिशा द्यायची ताकद तुम्हाला ब्रह्मचर्याश्रमातून मिळते. लग्नाआधीचा काळ किंवा ज्याला आपण ब्रह्मचर्याश्रम म्हणतो, हा काळ खरं तर शक्ती साठवण्याचा, एनर्जी कॉन्सर्वेशन काळ असतो. या काळात कामवासनेवर मिळवलेला विजय हा केवळ शारीरिक नसून तो मानसिक आणि बौद्धिक विजयाचा पाया ठरतो. लग्नानंतर गृहस्थाश्रमात प्रवेश केल्यावर जबाबदाऱ्या आणि कौटुंबिक ओढ वाढते, पण लग्नाआधी व्यक्ती ही स्वतंत्र असते. या काळात तुमची सर्व ऊर्जा तुमच्या स्वतःच्या विकासासाठी उपलब्ध असते. ब्रह्मचर्य म्हणजे केवळ स्त्री पुरुषापासून दूर राहणे नव्हे, तर स्वतःला ब्रह्मा श्रेष्ठ तत्वाच्या संपर्कात ठेवणे. ही वृत्ती तुम्हाला आयुष्यातील कोणत्याही संघर्षाला सामोरे जाण्यासाठी सक्षम बनवते. वासना ही जन्मोजन्मीची आणि अफाट आहे. या शक्तीला थोपवण्यासाठी लागणारी ताकद खालील 3 गोष्टींतून मिळते. 1. जेव्हा तुम्ही ठरवता की मी वासनेचा गुलाम नाही, तेव्हा तुमच्या मनात एक प्रकारचे स्वातंत्र्य निर्माण होते. हे स्वातंत्र्यच तुम्हाला शक्ती देते. 2. ज्या व्यक्तीकडे आयुष्याचं एक मोठं ध्येय असतं, त्याच्यासाठी कामवासना ही वाटेतील एक छोटा अडथळा वाटू लागते. ध्येय जितकं विराट, तितका संयम सोपा होतो. 3. कोणतीही गुप्त किंवा उघड साधना जेव्हा नियमानं केली जाते, तेव्हा ती तुमच्या भोवती एक संरक्षक कवच निर्माण करते. ही साधना तुमच्या सूक्ष्म शरीराला बळकट करते. ब्रह्मचर्य हे ओझं नाही, तर ती एक इन्व्हेस्टमेंट आहे. आज तुम्ही जो संयम पाळत आहात, त्याचं फळ तुम्हाला भविष्यात तुमच्या बुद्धिमत्तेत, आरोग्यात आणि मानसिक शांततेत मिळेल. तुम्हाला या विषयावर काय वाटतं, किंवा तुम्हाला या प्रवासात कोणत्या अडचणी येतात? कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या स्वामी माझे तारणहार चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.